Brought to you by V-Guard. बारावीचा निकाल लागलेला आहे आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये देखील लातूरने एक नवा पॅटर्न स्थापन केलेला आपण पाहतो आहोत। रेणुका देवी उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या प्रांगणामध्ये आपण आहोत। इथे आपण जर पाहिलं तर जे या शाळेतले शिक्षक असतील किंवा जे हेडमास्टर असतील ते गौस शेख याचं अभिनंदन करतायत। पेढा भरून आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातो या शाळेमध्ये। आणि गौसचं हे वैशिष्ट्य आहे की त्याला दोन्ही हात नाही आहेत आणि तरी देखील 10वीच्या परीक्षेमध्ये त्याने भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। 90% पेक्षा जास्त गुण घेतले होते आणि आता 12वी विज्ञानाला त्याने 78% गुण घेतलेले आहेत। आणि विशेष म्हणजे मदतनीस त्याला मिळू शकला असता, मात्र त्याने जिद्दीने त्याच्या पायाने लिहित प्रश्नपत्रिका सोडवली आणि आज 78% गुण घेऊन त्याने हे यश संपादन केलेलं आहे। त्याला अधिकारी व्हायचं आहे। 2 हात नसताना देखील तो हा प्रयत्न जो आहे परीक्षेत उत्तीर्ण व्हायचा तो सातत्यानं करत असतो आणि हा पॅटर्न त्याने घडवलेला आहे। मला सांग, हे यश कसं संपादन केले तू? शेख समजत, मी राहणार संदगर तांडा। मी 1ली ते 12वीचे शिक्षण इंदिरा गांधी प्राथमिक रेणुका देवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये शिकलो। सर, मला 10वीला 89% मार्क मिळाले होते आणि मी 10वीमध्ये शाळेमध्ये प्रथम आलो होतो। आणि यावर्षी मी 12वी सायन्स शाखेमधून 12वीचा पेपरनं 78% मार्काने उत्तीर्ण झालो आणि आज मला खूप आनंद होत आहे सर। आपण जर लक्षात घेतलं तर असेही पालक आहेत राज्यामध्ये किंवा लातूरमध्ये देखील की जे मुलांच्या क्लासेसवर लाखो रुपये खर्च करतात। निव्वळ कोचिंग क्लासेसमध्ये म्हणजे ट्युशनसाठी म्हणून ही विद्यार्थी 2-2 वर्ष 3-3 वर्ष उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। लातूरमध्ये राहतात आणि म्हणावं तसं यश पुन्हा या विद्यार्थ्यांना मिळत नाहीये। मात्र गौस एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे, जो गौस दोन्ही हात नसताना त्यांनी यश संपादन केलेलं आहे। कोचिंग क्लासेस वगैरे लावले होते, काय व्हायचं स्वप्न आहे आणि कोचिंग क्लासेस वगैरे लावले होते का? नाही सर, 11वीपासून मला कोणतेच कोचिंग क्लासेस नव्हते। माझा पूर्ण अभ्यास एक कॉलेजमधूनच झालेला आहे आणि भविष्यात मला एक खूप मोठा अधिकारी बनायचा आहे सर। गौसचे शिक्षक मंडळी सगळी आपण पाहतो या शाळेमध्ये आता उपस्थित आहेत, त्याला पेढा भरवत आहेत, आनंद वाटतोय। हेडमास्टर देखील त्याच्या सोबत आहेत। मला सांगा, 10वी पहिलीपासून तो तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या शाळेमध्ये आहे, 10वीला देखील त्याने यश संपादन केलं होतं। काही वेगळी मेहनत घ्यावी लागली का त्याला म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी? नाही, जन्मजातच तो हुशार आहे आणि त्यानं आत्मविश्वास, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यानं हे यश संपादन केलेलं आहे। शिक्षकाचा निश्चितच याच्यात वाटा आहे, पालकांचा पण आहे, पण तो स्वतः धडपड्या होता। त्यानं पायानं लिहिण्याचा प्रयत्न केला, तिथूनच त्याची खरं यशाची सुरुवात झालेली आहे आणि त्याला एक मोठा अधिकारी व्हायचा आहे आणि तो निश्चितच अधिकारी होईल आणि त्याला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। गौसमध्ये जे स्वतःची एक जिद्द आणि एक ताकद जी आहे ती खूप मोठी आहे आणि ती त्याला यशाकडे घेऊन जाते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।